काही सुगरण बिगरण नाहीये, काही चव बिव नाहीये हिच्या हाताला. नको, हाक मारू नको. असं एक हाक देऊ नको, हाक देऊ नको. मोहन ऐक ना रे. सौभाग्यवती दुर्गणे विश्वासात्मा सुंदरता तथापि सानचित्तेत धैर्य यस्याः परं धनं प्रमाण हत्वा मायां च तिष्ठति निश्चला सा विराजन्ति सदा सौभाग्यवती. काय म्हणालीस? मोहन, मोहन? कोण मोहन? माझं नाव अभिमन्यू किर्लोस्कर आहे. काय आहे माझं नाव? अभिमन्यू किर्लोस्कर. त्या दिवशी सुद्धा तू अवॉर्ड फंक्शन मध्ये मला हे मोहन म्हणाली होतीस. एक गोष्ट मनावर कोरून ठेवायची कायम, मी तुझा मोहन नाहीये. माझं नाव अभिमन्यू किर्लोस्कर आहे. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. समजलं का? हिचं काही खरं नाही बाई. कामाच्या पहिल्याच दिवशी हा एवढा मोठा तमाशा झालाय घरात. अजून पुढे काय काय महाभारत होणार आहे कुणाच ठाऊक. अहो ऐका तरी माझं एवढं. अहो पुरे ना आता केवढं पिणार आहात? पिणार आहे, अजून पिणार आहे. बघितलं नाहीस गाले काय झालं पार्टीमध्ये? ते संजीवनी तिच्या वाचा वाचा बोलत होती मला. कधी कधी वाटतं बंदूक घ्यावी आणि तिच्या थोपडातच गोळ्या घालाव्यात, म्हणजे हा विषय तरी बंद होईल कायमचा. काय काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा बरं आधी, शांत व्हा. काय सांगतो सांग ना तू. अगं कळते का तुला अलका? मला घरातनं हाकलून लावायचं प्लॅनिंग करते ते. मी तर म्हणतो काढाच, मला या घरातनं बाहेर काढून दाखवाच. अशी जिरोजन एकेकाची बघच. बस ना आता. नाही नाही, त्यांना काय वाटलं? ते माझ्यावर वाटेल तसे आरोप करतील आणि मी सगळं ऐकून घेईन. काय आडा राजवर्धन किर्लोस्कर भल्या भल्यांना पोचून आलाय. त्यांना अजून माहित नाही जे माझ्या हक्काचं आहे ना, ते मी सोडणार नाही. हे सगळं वैभव आहे ना, माझ्या बापानं कमवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही भावाभावांनी हे मोठं केलेलं आहे. आणि ही संजीवनी 150 अहो पुरे ना आता. आपल्या बाळाची शपथ आहे. सॉरी तुझा मी आवडतो. पार्टी तशी छान झाली नाही? अभिमन्यू केवढा चिडला. आणि काय हो, ती वृंदा आपल्या अभिमन्यूला मोहन का म्हणाली असेल बरं? कोण वृंदा? असं काय करता? ती
आपली नवीन स्वयंपाकीन आत्ता नाही का एवढं पुरणपोळीवरून झालं. हा, मला पण तोच प्रश्न वाटलाय. अचानक काय झालं काय माहित. जाऊ दे, मरू दे. आपल्याला काय करायचंय, जोडून दे विषय. अगं नवीन आहे, नसेल राहिला लक्षात. नाव काय आहे एवढं त्यात? हा, पण ती संजीवनी देडेश आणि ती जे काही बोलली ना मला अलका, आयुष्यात विसरू शकत नाही मी. अहो 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 देडेश आणि मोहन, अरे आई आहे घरी. अगं, ज्या हाताने एवढं सुंदर जेवण बनवलंय त्या हाताचं कौतुक नको का करायला? अगं नशीब लागतं अशी सुगरण बायको मिळायला. काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असणार बघ, म्हणून अशी बायको आणि तिच्या हाताला अशी चव लाभली आहे. मला पुरणपोळी आवडत नाही. आहे एक पुरणपोळी. काही सुगरण बिगरण नाहीये, काही चव बिव नाहीये हिच्या हाताला. मोहन, नियतीनं आपल्याला वेगळं केलंय, पण आपल्या प्रेमाची ताकद आपल्याला जवळ आणेल. पण माझा मोहन माझ्याशी असं कसं वागू शकतो? हा खरंच मोहन आहे ना की अभिमन्यू? पण तो अभिमन्यू कसा असेल? चेहरा तर माझ्या मोहनचाच आहे ना. अगं, मी तुला अन्नपूर्णा म्हटलं, इथे अन्नपूर्णेच्या डोळ्यात पाणी. बरं नाही दिसत ना? नाही, हे बघ, माझ्या नातवाच्या वतीनं मी तुझी माफी मागते. असं बोलायला नको होतं त्याने, जरा जास्तच बोलला. अगो बाई, एवढं पाणी आमच्या घरात पूर येईल ना? तू अभिमन्यूच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ. ऑफिसच्या कामाचा ताण असला ना की मग अशी चिडचिड करतो. मी ओळखते ना माझ्या नातवाला, खरंच मनाने खूप चांगला आहे तो. मलाही त्याच्या वागण्याचं आश्चर्यच वाटतं जरा. म्हणजे बाकी काहीही होऊ दे, अभिमन्यू अन्नाला नावं कधीच ठेवत नाही. आणि इतका छान स्वयंपाक झालेला असताना तो इतका चिडला, आश्चर्यच वाटतंय मला. आणि काय ग, तो बोलला तर तुला इतकं वाईट वाटलं, पण मला विचारलं सुद्धा नाही स्वयंपाक कसा झाला होता म्हणून. खूप छान झाला होता स्वयंपाक. एक काम कर, हे ठेव. नाही, नको. हे नको ना. हे काय म्हणतात ना, ते शकुनाचे पैसे, तसं समज. ह्या म्हातारीचा आशीर्वाद आहे, ठेवते. त्याचा अर्थ माहितीये ना? तुझी या घरातली नोकरी पक्की. आता किर्लोस्करांच्या घरात तुझ्या हातचा स्वयंपाक बनणार. आजी. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आजी, मी ना करेन हे सगळं, पण हे पैसे नको मला. ठेव बरं पैसे, अजिबात ऐकणार नाही मी. ठेव. आई अहो द्या ना. एवढीच कशाला, चांगले लाखभर रुपये द्या ना. एवढी सुंदर पार्टी ऑर्गनाईज केली होती आपण, ज्याची हिने वाट लावली. त्याचा मोबदला नको का मिळायला हिला? संजीवनी, पार्टीत जे काही घडलं त्यात वृंदाची काहीच चूक नव्हती. मग कोणाची चूक होती? अरे हो, आम्ही एवढी पार्टी ऑर्गनाईज केली म्हणजे आमची चूक म्हणायची नाही का?
संजीवनी सतत तुला असं तिरकस का बोलायचं असतं ग? मग कसं बोलू आई? अभिमन्यूसाठी आज एवढा मोठा दिवस होता आणि तिने त्याचा मूड खराब केला. आणि काय ग, हा मोहन कोण? काय विचारते मी, हा मोहन कोण? ए, मला डोळे नाही दाखवायचे. नजर खाली कर. नजर खाली म्हटलं ना मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, संजीवनीचा नाद आयुष्य बरबाद. संजीवनी, संजीवनी, तोंडाला वर घाल जरा. आई आहो पण एक शब्द नको आता तोंडातून. देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं, असं आहे आमच्या संजीवनीचं. पण तू लक्ष नको देऊस तिच्याकडे. मला खात्री आहे आज ना उद्या अभिमन्यूला तुझ्या हातचा स्वयंपाक आवडणार. ठीक आहे आजी, मी उद्या येते. आत्ता निघू? जाण्यापूर्वी एक काम करशील? बोला ना. त्या कोपऱ्यातल्या खोलीत ना अभिमन्यूची आत्या राहते. जायच्या आधी तिला जेवण देऊन जाशील? लवकर ये. परक्या माणसांची बाजू का घ्यायची असते ना तुला, मला काही कळतच नाहीये. बापरे, आजी तू ना भोळी आहेस. एकदा कोणीतरी मदत केली म्हणून सरळ घरी घेऊन यायचं का तिला? सॉरी, विसरले. काय बर्फाची लादी आणायला तुझ्या डोक्यावर ठेवायला. किती चिडचिड करतोस रे. चिडचिड करत नाहीये मी आजी. बर्फाची लादी नाही आणली आहे, पण तेल आणलंय मी. चल ये, बस 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 नाही आता मला काही भय नाही. बस म्हटलं ना. हा बस इकडे. काय बरं वाटतंय का? तू चिडचिड केली नाहीस ना तर मला सुद्धा बरं वाटेल. तुला काळजी वाटते हे पटतंय मला. एकदम बाहेरच्या माणसावर विश्वास टाकू नये हेही मान्य आहे मला. मग अरे पण इतके पावसाळे पाहिलेत मी, माझी नजर चुकायची नाही. हे बघ अभिमन्यू, तिने मला मदत केली हा मुद्दाच वेगळा आहे. पण अरे मी एका नजरेत त्या मुलीला ओळखलंय. ती चांगल्या घरची मुलगी आहे, संस्कारी मुलगी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या हाताला उत्तम चव आहे. उगीच काम करायचं म्हणून काम करत नाही ती, मनापासून करते. आणि म्हणूनच तिच्या हाताची चव पदार्थात उतरते. या अशा चांगल्या स्वयंपाक करणाऱ्या कितीतरी बायका आल्या आणि गेल्या आपल्या घरातून, आपल्याला कुठलीही पटली नाही. मी म्हणतोय आपण एखादा चांगला शेफ का ठेवत नाही आहोत, प्रोफेशनल. या बायका कशाला हव्या आहेत? आजी ऐक, तू आता तिचा हिशोब आजचा पूर्ण करून टाक आणि पाठवून देतील. पाठवतील आता. अभिमन्यू, काय तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? अगं मला माणसाची पारख नाही असं वाटतंय तुला? तसं नाही आजी. अरे ती मुलगी आपल्या नवऱ्याला शोधायला आली आहे इथे मुंबईत. तिला खरंच कामाची गरज आहे रे. तुझे आजोबा नेहमी म्हणायचे, अशा माणसाला काम द्यावं ज्याला कामाची गरज आहे, म्हणजे तू मनापासून काम करतो. ह्या मुलीला एक खरंच कामाची गरज आहे रे. आणि काय रे, किती चिडलास तिच्यावर? शोभतं का तुला? डोळ्यातनं पाणी काढलं बिचारीनं. तुझ्या आवडी निवडी वगैरे मी तिला समजावून सांगेन, त्याची काळजी नको करूस तू. म्हणजे तुझं ठरलंच आहे ना सगळं, मग काय बोलू मी आता? नाही म्हणजे
तुझ्या आवडीचं जेवण रोज घरात व्हायला हवं असेल तर आणखी एक उपाय आहे माझ्याकडे. काय? लग्न करून नाचून आणण्यासाठी. बोल, कधी करतोस लग्न? 30-40 वर्ष थांब. तुला ना कोणाला पकडून भोल्यावर उभं केलं पाहिजे, त्याशिवाय नाही ऐकायचं असतो. आणि 30-40 वर्ष थांबायला मी जगायला तर पाहिजे तेवढी. आजी जगणार आहेस तू. मी तुला ते हे आणून देईन ना, संजीवनी बुटी. मग चांगली 1000 वर्ष जगशील तू. 1000 वर्ष म्हणे. आता संधी आहे तर मोहनची खोली बघून येऊ का? तो मोहन आहे की अभिमन्यू, त्याच्या खोलीत काहीतरी पुरावा नक्की सापडेल. काय गए इथे काय करतेस? चोरून आमचं बोलणं ऐकत होतीस? पहिल्या दिवशी एवढी हिंमत झाली तुझी? काय विचारतेय मी ते जेवण आता आजींनीच सांगितलेलं. त्यांची रूम तिकडे. चल निघ. आत्या जेवण. आत्या जेवण. काय ग, एवढी का घाबरलीस? बरी आहेस ना? काय ग, काही झालं का? ते तुम्ही असं अचानक आलात ना, रात्र पण झाली. मला असं झालं की अचानक कोण आलं म्हणून, बाकी काही नाही. चला मी निघते. अगं पण केवढी घाबरली आहेस? एकटी घरी कशी जाशील? मी ड्रायव्हरला सांगू का तुला सोडायला? नाही नको, मी जाईल. आहो, किचन आवरून घेते आणि निघते. बरं ऐक ना, मला तुझ्या हातचं जेवण खूप आवडलं. हा, खूप छान जेवण बनवतेस तू. चव आहे तुझ्या हाताला, बाकी कोणी काही म्हणो. आणि अभिमन्यू जे काही बोलला ना, ते काही फार डोक्यात घेऊ नकोस. तो चिडत नाही असा कधी, पण आज काय झालं काय माहिती. आणि हो, सासूबाईंनी तुला उद्यापासून यायला सांगितलंय ना? हो. वा, छान. आता आम्हाला छान छान खायला मिळणार. बरं, शार्प 9 वाजता सगळ्यांना नाश्ता लागतो, आहे ना लक्षात? हो. वेळेत ये. आवडते.
शेरू अरे माझं बाळ माझं शेरू नाव आहे तुझं. माझं नाव सौभाग्यवती वृंदा मोहन. मी इथे रोज येणार आहे हा. मी निघते आता. आपण उद्या भेटू. बाय. ओ कोण तुम्ही? काय झालं? कोणाला विचारून आत गेलात? कोणालाच नाही. म्हणजे तुम्ही ते चोर आहात, चोर? आओ भाऊ काय बोलताय हे? मी चोर नाहीये. मग मला न विचारता तुम्ही आत कसे गेलात? अहो असं काय करताय भाऊ? मी सकाळीच आले ना, तुम्ही बघितलं सुद्धा. कोणाला? तुम्हाला? हा, मी बघितलं. हा. मी पाहिलं असतं तर तुम्हाला आत सोडलं असतं का? अहो असं काय बोलताय भाऊ? बरं ठीक आहे, तुम्ही विसरलात का? हा? राहू देत होतं कामाच्या गडबडीत असं कधी कधी. ओ बाई काय पण बोलू नका. मी कशाला विसरू? अहो माझी मेमरी मामूली गोष्ट नाहीये. आणि या वेळेला तुम्ही आत जाऊ शकत नाही. पण मला आज जायचंच नाहीये. मी तर बाहेर निघालीये. बाहेर चालल्यात ना? मग निघा बाहेर. निघा. नाही चला निघा. मला विचारल्याशिवाय आत यायचं नाही. मी नाही काय चला बाहेर चला तुम्ही, बाहेर चला. अहो. चला बाहेर. अहो, ऐका. बाहेर चला. मला विचारल्याशिवाय आत यायचं नाही. बाहेर चला. चला बाहेर चला. बाहेर चला. पहिले बाहेर चला. कुठून येतात आणि मला बोलतात मी विसरला म्हणून. बाहेर. रिक्षा 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 रिक्षा. साहेब एक मिनिट हा, तिचाच फोन आहे. हॅलो शालू. काय ग काय चालवलेस तू हे? गायब कुठे आहेस सकाळपासून? आणि तुझा तो फोन पण लागत नाहीये. आहेस कुठे तू? शालू सॉरी अगं आज खूप गडबड झाली. आता काय झालं? नाही मी तुला आल्यावर सांगते सगळं. तू कुठे आहेस? पोलीस स्टेशनला आलीये. पोलीस स्टेशनला? ते पोलीस तुला का घेऊन गेलेत? काय झालंय शालू? तू काय केलंस? मी काही नाही केलंय. तूच बघ तू मुंबईत आल्यापासून काय करतेस ते. अगं मला वाटलं तू हरवलीस म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आली मी. ए बाई लवकर ये आता घरी. हो मी पोहोचते. ठेवते. साहेब सॉरी हा, ती आहे म्हणजे घरी येते. ठीक आहे. थँक्यू साहेब. रिक्षा 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 थांबा. रिक्षा नाही कोल्ली.